तुम्ही पण जर कंटेंट क्रिएटर म्हणून सुरुवात करणार असला तर काही नियम आहेत, काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. त्याकडे लक्ष द्या. तुम्ही कंटेंट क्रिएटर म्हणून मग मार्केटमध्ये उतरा. कसं असतं माहिती काय, आपण काय करतो, पहिली चूक आपल्या हा इंस्टाग्राम अकाउंटवरनं डेली व्लॉग, सिनेमॅटिक व्हिडिओ, कोणता पण तुमचा जो कंटेंट असेल ते व्हिडिओ टाकायला चालू करतो. तर तसं करू नका. काय करा, पहिला जे तुमचं जुनं अकाउंट आहे ते बंद करा. बंद करा म्हणजे कधी करा, नवीन एक आयडी ओपन करा. आणि जी नवी आयडी ओपन करणार आहे त्याचं युट्यूबवर पहिलं नाव आहे का बघा. ते जर नाव युट्यूबला नसेल तर युट्यूबचं नाव आणि इंस्टाग्राम आयडीचं नाव सेम तयार करा. नंतर आयडी ओपन केल्यानंतर 2 ते 3 दिवसात तुमचे जे ओल्ड आयडी असणार, जुने आयडी असणार, त्याचं सगळं फॉलोअर्स इकडे घ्या. फॉलो करा. फॉलो बघा येईल तुमचं फॉलोअर जेवढं होतील तेवढं होतील. नवीन फॉलोअर्स आलं, नवीन अकाउंट काढलं तुम्ही. नवीन अकाउंट म्हणजे जुना अकाउंट का बंद करायचं माहिती का, कसं असतं इंस्टाग्रामचा अल्गोरिदम असतोय. ज्या अकाउंटवर डेली व्हिडिओ नाहीत किंवा ऍक्टिव्हिटी नाही ते अकाउंट इंस्टाग्राम खाली ढकलतं. आणि जे नवीन अकाउंट जर तुम्ही काढलं तर नवीन अकाउंट असल्यामुळं इंस्टाग्राम नवीन अकाउंटला प्राधान्य देतं. नवीन नवीन जे व्हिडिओ येणार, तुमचं नवीन डेली व्हिडिओ दररोज इंस्टाग्राम अकाउंटवर पडणार. त्यामुळे इंस्टाग्राम काय म्हणतं की हे नवीन आहेत, ह्यांना वर घेऊया. मग इंस्टाग्रामच्या अल्गोरिदमनुसार तुमचं अकाउंट वर येणार. त्याच्यानुसार तुमचं अकाउंट वर आलं. आता दुसरी गोष्ट काय करा, इंस्टाग्रामला जे अकाउंट तुम्ही नाव हुडकणारा ते नाव युनिक पाहिजे. इंस्टाग्राम असं नाव पाहिजे की तुमचं ते नाव बारक्या पोरापासून मोठ्या पोरापर्यंत प्रत्येकाच्या लक्षात राहिलं पाहिजे. ते नाव त्यांना सर्च करताना काही अवघड गेलं नसलं पाहिजे. लगेच नाव सर्च केलं की लगेच तुमचं नाव आलं पाहिजे. तिसरी गोष्ट, कन्सिस्टन्सी पाहिजे. तुम्ही जे व्हिडिओ वगैरे टाकणार ते व्हिडिओ तुमचं दररोज पाहिजेत. दररोज तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटला व्हिडिओ सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या एक फिक्स टायमिंगला पडलंच पाहिजे. एक डिसिप्लिन पाहिजे. तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटला व्हिडिओ दररोज पडलाच पाहिजे. तुमचं एक टायमिंग फिक्स पाहिजे. एका टायमिंगला तुम्ही व्हिडिओ टाकायचाच. भले मग तुम्ही सकाळी टाका आणि संध्याकाळी टाका. त्याच्यानंतर तुमचे अकाउंट पेंडिंग पाहिजेत. म्हणजे तुम्ही आज जर एक व्हिडिओ अपलोड करणार असेल तर पुढल्या 5 दिवसाचे व्हिडिओ तुमच्याकडे तयार पाहिजेत. कारण कसं असतं, एखाद्या वेळी तुम्हाला वेळ मिळत नाही, मग तुम्ही व्हिडिओ एडिट करू शकत नाही किंवा शूट करू शकत नाही. त्या दिवशी आपला पुढल्या दिवसाचा व्हिडिओ पेंडिंग असला पाहिजे. म्हणजे कसं, जर तुम्हाला वेळ मिळाला नाही तर तुम्ही इंस्टाग्राम किंवा युट्यूबला ड्राफ्टमध्ये व्हिडिओ टाकून टायमिंगनुसार ते व्हिडिओ अपलोड करू शकता. त्यामुळे तुमचे व्हिडिओ पेंडिंग पाहिजेत. आणि तुमचा कॉन्फिडन्स पाहिजे. तुम्हाला कशाला सुरू केलंय, कशासाठी करलायस, काय करलाय, ह्यात काय नाही, ह्यात कॉम्पिटिशन आहे असं म्हणणाऱ्यासनी तुम्ही इग्नोर केलं पाहिजे. त्यासाठी तुमचा कॉन्फिडन्स पाहिजे. कॉन्फिडन्स लूज असून चालणार नाही. तुमचा कॉन्फिडन्स हा चांगला पाहिजे. त्याच्यानंतर कॉन्फिडन्स झाल्यानंतर आता दुसरी गोष्ट कोणती येते की इग्नोर. लोकांना इग्नोर करायला शिकायचं. आपण लाजिरवान व्हायचं. आपण आपली लाज सोडून द्यायची. कोण काय म्हणते ह्याच्याकडे घेणं देणं नाही. त्याच्यानंतर कॉम्पिटिशन. कंटेंट क्रिएटरमध्ये कॉम्पिटिशन आहे. प्रत्येक गोष्टीला कॉम्पिटिशन आहे. पण तुमचा कंटेंट जर युनिक असला, तुम्ही जर मार्केटमध्ये नवीन काहीतरी दिलं तर तुमचं ग्रोथ व्हायला वेळ लागणार नाही. आणि एक कसं असतं माहिती काय, प्रत्येक गोष्टीसाठी संयम पाहिजे. तुम्ही आज एक व्हिडिओ अपलोड केला 5 व्ह्यूज येतील. उद्या अपलोड केला 10 व्ह्यूज केली. परवा दिवशी अपलोड केला 150 व्ह्यूज येतील. 4 दिवसांनी अपलोड केला 200 व्ह्यूज येतील. 5व्या दिवशी 1000 व्ह्यूज येतील. 100व्या दिवशी लाख व्ह्यूज येतील. त्यामुळं कन्सिस्टन्सी महत्वाची आहे, संयम महत्वाचा आहे. आज एक व्हिडिओ अपलोड केला, 2 दिवसांनी केला, अरे व्ह्यूज येणार, बंद करतो, असं चालणार नाही. त्यामुळे जे करायचं आहे ते सगळं पहिला प्लॅन करा. एक कंटेंट ठरवा, त्यानुसार व्हिडिओ घ्या. आणि त्याच्यानंतर तुमचं ऑडियन्स पण बोर झालं नाही पाहिजे असा कंटेंट घ्या. ऑडियन्स बोर झालं तर ते तुम्हाला अनफॉलो करणार. त्यामुळं जे घेणं करणार आहे त्यामध्ये लोकांना रस पाहिजे. ते तुमच्या व्हिडिओवर बघत थांबले पाहिजेत. ऑडियन्स बोर झालं नाही पाहिजे असा कंटेंट घ्या. आणि असेच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कसकायवर पेजला फॉलो करा. इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. युट्यूबला सबस्क्राईब करा, लाईक करा. हे व्हिडिओ नवीन क्रिएटरांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा. आणि तुम्हाला पुढला व्हिडिओ कोणत्या गोष्टीवर पाहिजे त्यासाठी आपल्या खाली कमेंटमध्ये कमेंट करा. आपलाच कसं काय राव.